प्रत्येक दिवसाप्रमाणेच आजही गोपालजी संध्याकाळ होताच आपल्या घराच्या बाहेर असलेल्या लांबट ओट्यावर येऊन बसले. हातात मोबाईल आणि वर्तमानपत्र, डोळ्यावर चष्मा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या शुभेच्छा. रिटायरमेंट नंतर ही दिनचर्या आता त्यांना खूप आवडू लागली होती. कधी कधी सोबतच्या बागेत फेरफटका मारून यायचे. पण आज दुपारपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. अचानक काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापले आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. गल्लीमधून चालणाऱ्या लोकांच्या पावलांनी वेग घेतला आणि क्षणातच सगळे गडबडून गेले. गोपालजी मात्र आपल्या खुर्चीत बसून भिजत हवामानाचा अंदाज घेत होते. तेवढ्यात जोरात धावत येणारे शर्माजी दिसले. त्यांच्या हातात उघडले असलेली छत्री वाऱ्यामुळे उडत होती आणि त्याला सावरता सावरता ते लवकरच गोपाळजींच्या ओट्यावर 4 पायऱ्या चढून आत आले. छत्री बंद करत ते म्हणाले, "अरे बापरे, किती जोरात वादळ आले!" गोपाळजी हसत म्हणाले, "कुठून फिरून येताय शर्माजी?" शर्माजी म्हणाले, "अरे काही नाही, सहजच भटकायला निघालो होतो, पण हवामानाने अचानकच रंग बदलला." गोपालजी म्हणाले, "थोड्या वेळात पाऊस थांबेल, इथेच बसा." असं म्हणत त्यांनी बाजूची खुर्ची शर्माजींच्या दिशेने सरकवली. शर्माजी सुद्धा वेळेचे भान ठेवून थोडा वेळ थांबण्याच्या उद्देशाने बसले. गल्लीच्या टोकाला त्यांचं घर होतं. ते महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. गल्लीतल्या लोकांची केवळ राम राम नमस्ते एवढंच नातं होतं. आज कदाचित पावसाने पहिल्यांदाच त्यांना गोपालजींसोबत बसण्याची संधी दिली होती. गोपालजी जन्मापासूनच या घरात राहिले होते. बँकेत मॅनेजर पोस्टवर काम करून काही वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले होते. त्यांनी मुलगी चंदनीचं आणि लग्न लावून दिलं होतं आणि मुलगा प्रमोदला 6 महिन्यापूर्वीच चांगल्या कंपनीत नोकरी लागली होती. त्यामुळे आता ते काहीसे निवांत वाटत होते. संपूर्ण आयुष्य मध्यमवर्गीय बाप म्हणून जबाबदाऱ्या पेलण्यात गेलं. स्वतःच्या छोट्याशा आनंदाबद्दलही कधीही विचार केला नाही. काही करायचं म्हटलं तर बजेट नेहमीच आडवं यायचं. यारी दोस्ती तर त्यांच्या आयुष्यात कोऱ्या कागदासारखी होती. एकटेपणाच रिटायरमेंटमध्ये निघून जात होती. आजही त्यांचा एक भाग बनून गोपालजींच्या ओट्यावर बसले होते. तेवढ्यात शर्माजी अचानक आले आणि जणू त्यांच्या मनात एखाद्या बंद दरवाजासारखं टक टक केली. दोघं गप्पा मारू लागले आणि एकमेकांच्या संगतीत रममाण झाले. दोघांची आवडती विषय सुद्धा जुळू लागली आणि हळूहळू बोलण्याचा ओघ वाढत गेला. हास्याचे सूर वातावरणात भरून राहिले. त्यांच्या पत्नी संगीता शेजारच्या खोलीत बसून आपली आवडती मालिका पाहत होती. पण अचानक पतीच्या हसण्याने आवाज ऐकून त्यांचं लक्ष बाहेर गेलं. पती कोणासोबत बोलत आहेत हे पाहण्यासाठी ती बाहेर आली. शर्माजींना पाहून तिने त्यांना नमस्कार केला. थोडं बोलून आत वळली. तेवढ्यात पतीने हाक मारली, "अगं एक संगीता, 2 कप चहा करून घेऊन ये." "हो, आत्ताच आणते." असं म्हणत 2 पावलं पुढे गेली. तेवढ्यात पुन्हा आवाज आला, "असं कर, 2-2 पकोडे पण होऊन देत. आजच्या वातावरणाला शोभतील." हे ऐकून गोपालजी हसत पत्नीच्या दिशेने पाहू लागले. संगीता मात्र पतीच्या अशा हुकुमांना मनातच थोडी चिडली. पण मुलगा प्रमोदला नोकरी लागल्यापासून ती आनंदी होती. मुलगा दूर कुठे गेला नव्हता, आपल्या शहरातच अगदी जवळ होता. त्यामुळे तिच्या मनाला मोठी शांती वाटत होती. ती पटकन स्वयंपाकघरात गेली, भाज्या चिरू लागली आणि गॅसवर पाणी तापवायला ठेवलं. पण जसं तिने बेसनाचा डबा उघडला तसंच ती थबकली. डब्यात फक्त 2 चमचेच बेसन उरलं होतं. तिने पटकन कालच बनवलेल्या रासांच्या यादीकडे पाहिलं आणि लक्षात आलं की ती बेसन लिहायला विसरली होती. आता काय करावं तिला काळजी वाटू लागली. समोर जाऊन सांगितलं तर शर्माजी नाराज होतील आणि पतीकडून बोलणी खावी लागतील. याच विचारात असताना अचानक फोन वाजला. मुलगा प्रमोदचा फोन होता. "आई, जरा चहा बनवत असेल तर माझाही बनव. मी लगेच येतोय. हवामान बिघडणार आहे म्हणून मी लवकर सुट्टी घेतली." संगीता थोडा वेळ आवाजात म्हणाली, "ठीक आहे बेटा." आईच्या आवाजात काहीतरी काळजी असल्याचं प्रमोदला जाणवलं. तो लगेच विचारू लागला, "काय झालं आई, सगळं ठीक आहे ना?" "हो रे बेटा, काही नाही. ती गल्लीतल्या कोपऱ्यावर राहणारे शर्माजी आहेत ना, ते तुझ्या बाबांसोबत बाहेर बसले आहेत."
बाबांनी पकोड्यांची इच्छा व्यक्त केलीये, पण घरात बेसनच नाहीये. तिने डब्बा बंद करत उदास स्वरात सांगितलं. प्रमोद हसत म्हणाले, अगं आई, काय काळजी करू नकोस, मी आणतो बेसन, तू फक्त चहा बनव. असं म्हणत प्रमोदने क्षणात आईची सगळी चिंता मिटवली. थोड्या वेळाने प्रमोद हातात एक मोठ्या प्लास्टिकची पिशवी घेऊन घरी आला. बाहेर बसलेल्या शर्माजींना नमस्कार करून तो थेट आईकडे स्वयंपाकघरात गेला. त्याला पाहताच संगीता मोठ्याने हास्याने म्हणली, दे रे बेटा बेसन. पण प्रमोदने त्या मोठ्या पिशवीतून 2 तेलाने माकडलेली पाकिटं बाहेर काढून आईच्या हातात दिली. त्याने फक्त पकोडेच नाही तर गरमागरम जिलेबाही आणल्या होत्या. संगीता थोडीशी नाखुश होत म्हणाली, अरे तू पकोडे का आणलेस? मीच करून दिले असते ना, कशाला उगाच पैसे घालवतोस वाया. मागून आईला प्रमोद हसून म्हणाला, अगं आई, तूही कधीतरी स्वयंपाकघरातून सुट्टी घे, पप्पांबरोबर बाहेर बसून पावसाचा आनंद घे, एवढा विचार करणं सोडून दे. आई त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, खूप मोठा झालास रे तू. असं म्हणत तिने तिच्या गालावर हलकसं थपकी मारली. संगीता लगेच चहा, गरमागरम पकोडे आणि जिलेबी घेऊन बाहेर गेली आणि पतीसोबत बसून गप्पा मारू लागली. ओलसर हवामान आणि गरम चहा, पकोडे यामुळे शर्माजींना उठायचं राहूनच गेलं. ते बऱ्याच वेळेपासून निघावं की नाही याच विचारात होते. गप्पा रंगत आल्या होत्या तेवढ्यात शर्माजींच्या पत्नी अनुराधांचा फोन आला. कुठे आहात इतक्या वेळ? मला काळजी वाटतेय. शर्माजींनी तिला समजावत म्हणलं, अगं काळजी करू नकोस, मी थोड्याच वेळात येतो. आपल्या गोपालजींकडे बसलो आहे, खूप छान वेळ जातोय. असं आहे का? ठीक आहे, अनुराधाने उत्तर दिलं. शर्माजी फोन बंद करणार तेवढ्याच संगीता झटकन म्हणाली, असं करा, अनुराधांना इथे बोलवा. जर ती घरी काही खास करत नसेल, तिचाही छान गप्पा होतील. अनुराधाने हा आग्रह ऐकताच होकार दिला. ती घरी एकटीच बोर होत होती, त्यामुळे लगेच तयार झाली. थोड्याच वेळात एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने सलवार सावरत ती ओल्या रस्त्यातून चालत आली. हलक्या निळ्या रंगाच्या सूटमध्ये आणि अगदी सौम्य मेकअपमध्येही ती खूप सुंदर दिसत होती. संगीता पटकन आत गेली आणि अजून 2 कप चहा घेऊन आली. प्रमोदने भरभरून पकोडे आणले होते, त्यामुळे सर्वांसाठीच भरपूर होते. पावसासारखंच गप्पाचं सूत्रही वाहू लागलं. हास्यांचे सूर गुंजू लागले. गोपालजींना आज त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येत एक वेगळीच ताजगी जाणवली. संगीता तर पहिल्यांदाच अशा अनुभवातून जात होती. शर्माजी आणि अनुराधा यांच्यासोबत तिचे विचार, मन अगदी छान जुळले. हे जोडपंही त्यांच्यासारखंच साधं सोपं आणि दिखाव्यापासून दूर होतं. शेजारच्या खोलीत बसलेला प्रमोद टीव्ही पाहत होता, पण हळूहळू त्याचं लक्ष बाहेर गप्पा मारणाऱ्या दोन्ही जोडप्यांकडे जाऊ लागलं. पप्पांसाठी नेहमीच बोलण्याचे विषय असतात, पण प्रमोद आश्चर्यचकित झाला, कारण आज आई स्वतः कॉलेजच्या आठवणी सांगत होती. कधी लहानपणीच्या भावनेच्या खोडकर गोष्टी सांगत होती, तर कधी जुन्या आठवणींमध्ये हरवून जात होती. प्रमोदने कधीच आईला इतकं बोलताना पाहिलं नव्हतं. पूर्वी आजी आजोबा असताना ती फार शांत राहायची. त्यांचे विचार खूप सुसंस्कृत आणि कठोर होते. घरात कधीच मित्रमैत्रिणींच्या गप्पांचा, मजा मस्तीचा माहोल तयारच होऊ दिला गेला नव्हता. प्रमोद विचार करू लागला. बादल बरसून थांबलेत, पण मनात साचलेले भावनांचे ढग अजूनही बरसत आहे. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 8 वाजले होते. तो स्वयंपाकघरात गेला, पण तिथे रात्रीच्या जेवणाची कोणतीच तयारी झाली नव्हती. बाहेर आला, पण पाहतोय की आई वडील आणि त्यांचे मित्र अजूनही आनंदाने गप्पा मारत होते. त्याला त्यांचा आनंद मोडायचा नव्हता. म्हणून त्याने शांतपणे जवळच्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलं. आणि थोडा वेळ थांबण्याच्या उद्देशाने तो बाहेर आला आणि म्हणाला, अंकल, तुम्हाला माझा नवीन स्मार्ट टीव्ही दाखवतो. सगळे आत आले, टीव्ही पाहू लागले आणि थोड्याच दरवाजात ची बेल वाजली. जेवण घेऊन डिलिव्हरी बॉय आला. प्रमोद मोठा पार्सल घेऊन आत आला. ते पाहून आईवडील चकित झाले. प्रमोदने हसत शर्माजींना विचारलं, अंकल, मी जेवण ऑर्डर केलंय, तुम्ही खाऊनच जा. शर्माजी लगेच म्हणाले, अरे नाही नाही, आता आम्ही निघतो. तुम्ही आधीच खूप काही खाऊ घातले, आता जेवणाचा त्रास नको. प्रमोद हसत म्हणाला, अहो काही जास्त नाही, तुम्हाला जेवढं हवंय तेवढं खा. आई चल टेबल लाव. संगीता पटकन स्वयंपाकघरात गेली आणि हळू आवाजात म्हणाली, अरे हे आता घरी जाणारच होते, कशाला उगाच जेवण मागवलंस. प्रमोदने हातानेच तिला थांबवले आणि म्हणाला, आई आधी जेवण लाव, यावर नंतर बोलू. सर्वांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. प्रमोदने अप्रतिम ऑर्डर दिली होती, त्यामुळे शर्माजींना भूक नसतानाही मनसोक्त जेवलं.
थोड्या वेळाने शर्माजी आणि अनुराधा आनंदाने भरून आभार मानत आणि प्रमोदच्या कौतुकाचा पुलावा जोर देत निघून गेले. त्यांच्या निघताच आई वडिलांच्या चेहऱ्यावर भाव वाचून प्रमोद उत्तर शोधू लागला. वडिलांनी भुवया उंच करून विचारलं, खूप पैसे आलेत वाटतं या तुमच्या साहेबांकडे. काही जल्लोष चालू होता का घरात? जो असे हजारो रुपये खर्च केलेस, आता घरचं जेवण बंद करून बाहेरचं जेवायला लागणार आहे का? आई संगीता शांतपणे मुलाकडे पाहत म्हणाली, बेटा काय गरज होती जेवण मागवायची? मी बनवू शकत होते आणि हे लोक तर सहज आले होते. आपण काही निमंत्रण दिलं नव्हतं. चहा आणि भजी ठीक होतं, पण जेवण हे काय इतकं सगळं? खरंच प्रमोद, हे माझ्याही समजण्याच्या पलीकडे आहे. आईच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी स्पष्ट दिसत होती. आई वडिलांच्या मनोवृत्तीला समजून घेत प्रमोद मोठ्या प्रेमाने म्हणाला, पप्पा गरजेचं नाहीये की जे आजपर्यंत झालं नाही ते पुढेही होणार नाही. आता आम्ही एवढ्या योग्यतेला पोचलो आहोत की काहीही रुपये खर्च झाले तरी त्याचा विचार करण्याची गरज नाही. मी बाहेर आईला बोलवायला आलो होतो, पण बोलू शकलो नाही. पहिल्यांदा मी आईला इतकं आनंदी पाहिलं. तुम्ही सगळे त्या क्षणांमध्ये एकमेकांसोबत इतके रममाण झाला होतात की मला वाटलं हा आनंद कायम ठेवायला हवा. मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे रात्रीच्या जेवणाची कोणतीही तयारी नव्हती आणि पप्पा तुमच्या औषध घेण्याची वेळही होत आला होता. आज पहिल्यांदा मला माझ्या आईसाठी काहीतरी करायची संधी मिळाली आणि मी ती वाया जाऊ देणार नाही. आई दिवसभर घरासाठी धडपडत असते. कधी ना कधी तिलाही विश्रांती मिळायला हवी. तुम्ही दोघं नेहमी आमच्या सुखमय आमच्या शिक्षणाची काळजी घेतली, पण तुमचीही काही इच्छा आकांक्षा असतील, त्या तुम्ही स्वप्नातही पाहणं सोडलं असेल. आज मी विचार केला आणि मला याचा आनंद आहे. अनुराधा आंटीला देखील घरी जाऊन अजून काहीतरी काम करायचेच असतील. मम्मी पप्पा, मी जाणतो की हे लोक सहज योगायोगाने इथे आले, पण खरं सांगू का पप्पा, हे योगायोग कधीही कमाल करून जातात आणि आयुष्यभर टिकतात. पप्पा, लोक मित्र जोडण्यासाठी किती कष्ट घेतात. मोठी मोठी दावत करतात, महागडी भांडी, घराची सजावट, नोकर चाकर ठेवतात, पण तरीही मन समाधानी नसतं. कारण आजकाल आपली मन जुळणारी माणसं सहज सापडत नाहीत. प्रत्येकाला फक्त स्वतःच ऐकायचं असतं, दुसऱ्याचं ऐकायचं नसतं. हे दोघं आज सहज भेटले असतील, पण वयस्कर मित्र तुमच्यासाठीही महत्त्वाचे आहेत. आज या संगीताने तुम्हाला या गरजेची जाणीव करून दिली असेलच. मला खात्री आहे पप्पा, हा योगायोग सहजासहजी वाया जाणार नाही. आता चला झोपा. जास्त विचार करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि हो, औषध घ्यायला विसरू नका. आज प्रमोदने फक्त आईच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर तिला प्रेमाच्या 7व्या आसमानावर नेऊन ठेवलं. संगीता मनोमन आनंदून गेली. तिला वाटलं खरंच प्रमोद बरोबर म्हणतोय. या घरात कधी कोणाला मित्र जोडू दिलेत नाहीत, पण आज जे मिळालं ते अनोखं अस्वर्णीय होतं. गोपालजींनाही मुलाच्या बोलण्याशी बरेचसे सहमत होते, म्हणून काही न बोलता तिथून शांतपणे निघून गेले. 2 आठवडे सुद्धा झाले नव्हते की प्रमोदजी भविष्यवाणी खरी ठरली. अनुराधाजी आणि शर्माजी घरूनचे जेवणाचे आमंत्रण आले. गोपालजी आणि संगीता छान तयार होऊन हातात एक छोटंसं भेटवस्तू घेऊन गेले. तिथे आधीच एक जोडपं बसलेलं होतं. शर्माजींनी त्यांची ओळख करून दिली. त्यांची नावं राजी आणि सौम्या. आता 4 जणांऐवजी 6 जण होते. मंडळी छान रंगली. गप्पांचा ओघ थांबायचं नावच घेत नव्हतं. हसणं, खेळणं, जेवणं सगळं छान सुरू होतं. असं वाटत होतं की आयुष्यात या गोष्टीची गरज होती. औषध मिळालं नाही तरी चालेल, पण अशी आनंदी संगत असेल तर तब्येतीची काहीही वाईट होणार नाही. या भेटीचा परिणाम असा झाला की तिघही चांगले मित्र बनले. महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरी अशीच रंगत आणायला जायची. तिन्ही बायका स्वयंपाकापासून सगळं आवरण्यापर्यंत एकमेकांची मदत करायच्या. काही महिन्यांनी प्रमोद 7 दिवसाच्या कॉन्फरन्स नंतर घरी आला. त्याने पाहिलं की पप्पा अलमारीमधून कपडे काढत होते आणि बाजूला एक नवा खरेदी केलेला सुटकेस ठेवलेला होता. तो आश्चर्याने विचारू लागला, पप्पा कुठे जायची तयारी सुरू आहे का? आणि मम्मी कुठे आहे? गोपालजी म्हणाले, अरे बेटा तू आलास. काय नाही, राजी आणि सौम्याने असंच अचानक वैष्णवी देवीला जाण्याचा बेत ठरवला. त्यांच्या मुलाने सगळी बुकिंग सुद्धा करून टाकली. आम्ही नाही म्हणू शकलो नाही, म्हणून तुझी आई तिच्यासाठी शॉपिंगला गेली आहे. प्रमोदच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या आई वडिलांनी स्वतःसाठी काहीतरी करताना पाहिलं. तो हसत म्हणाला, अशी संधी वारंवार येत नाही, म्हणून नक्की जा आणि छान दर्शन करून मजा करा. घरची काळजी करू नका, मी आहेच.
थोड्या वेळाने तो हळूच पप्पांच्या जवळ गेला आणि त्यांना सोडवण्याच्या उद्देशाने हळूच म्हणाला, "पप्पा, तुमचा योगायोग कमाल करून गेला. मी नाही म्हणलो होत. योजना यशस्वी होतील का नाही माहीत नाही, पण हे योगायोग नेहमीच साथ देतात." गोपालजी सुटकेसमध्ये कपडे ठेवत होते. तेवढ्यात त्यांनी हसत मुलाकडे पाहिलं. ही गोष्ट आपल्याला कशी वाटली खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.